मित्रांनो दुपारचे वाजले 3. मी चाललो आता काँग्रेस भवनावर गणपती आणण्यासाठी. तर चला मित्रांनो मी पोचलो आता काँग्रेस भवनावर गणपती घेण्यासाठी. आणि मित्रांनो गणपती डेकोरेशन तयार झालेलं आहे. मित्रांनो मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉग म्हणून असं स्वागत करत होतो. आता सकाळच्या वाजल्या 10 आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो आज आहे मी घरी, कारण की उद्या बसणार आहे गणपती. मम्मीनाटी केलं डेकोरेशन, थोडं अर्ध बाकी आहे. हे सगळं हटून मागे जांभळा कलरचा पडदा येणार आहे आणि लाईटा गिटा लागणार आहे. तर या ब्लॉगमध्ये काय काय होते हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. चला हाय मित्रांनो, तो जांभळा पडदा तो अटी लागणार आहे. तर मित्रांनो मी आता करतो फटाफट आंघोळ, मग आपल्याला जाणं आहे टेप गिप आणायला बाहेर. तर चला मग फायनली मित्रांनो माझी झालेली आता आंघोळ. तर मित्रांनो मी आता करतो नाश्त्यामध्ये आहे उपमा. तर मित्रांनो मी आता चाललो टेप आणि खिडे आणण्यासाठी. तर चला मग मित्रांनो मी आता घेतला टेप. मी चाललो आता घरी. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, कोणत्या रोडचं काम चालू आहे. मित्रांनो मी आता आलो घरी. खिडे आणले मी ना. चला हे बघू शकता खिडे आणि टेप मी घेऊन आलो. आता मी ना याच्या मागे जांभळा कपडा लावला, अजून हे पिवळं कुरले लावलं. तर जांभळा कपडा आणि पिवळं कपडा किती मस्त वाटत आहे तुम्ही बघू शकता. आता त्या डब्यात ठेवलेल्या आहे त्यावाल्या झाडं, अजून हे आर्टिफिशियल घास ते लावणार आहे आता. तर चला मी सगळ्यात पहिले तो डब्बा काढतो खाली. मी ना आता तो डब्बा काढला वरून, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये झाडं ठेवलेली आहे, कारण की आपल्या डेकोरेशनसाठी कामात येणार. याच्यात हिरवी लाइटिंग, हे ब्ल्यू गन, याच्यात बी एक लाइटिंग आहे. अजून याच्यात होल्डर आहे ते आपल्याला लागणार. आणखीन हे आर्टिफिशियल गवस हे बी लागणार आहे. तर चला मी फटाफट लावतो आता. सगळ्यात पहिले तर हे मी धुवायला टाकतो, एकदा साफ केलं की लाव. आता मित्रांनो हे सगळं धुवून घेऊ आपण बकेटमध्ये. बघू शकता धुण्याचा वाद किती चांगलं दिसते. तर चला मग सगळे धुवून काढतो मी आता फटाफट. त्या मित्रांनो मी ना आता हे धुतलं, आता सुकू घालायसाठी ठेवलं होती बघू शकता. फायनली मित्रांनो घास घेस सगळं लावणं झालं. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसून राहिलं आता. तर आता याच्या आतमध्ये लागणार आहे पुरी अशी लाइटिंग हिरवी, पण त्याच्यावर मॅच होणार आहे. तर चला मी आता सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो दुपारचे वाजले 3. मी चाललो आता काँग्रेस भवनावर गणपती आणण्यासाठी. तर चला मग ते पण ॲटोनं. मी आता रोडवर आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडून ॲटो येणार तेव्हा आपण जाऊ. फायनली मित्रांनो मी आता बसलो ॲटोमध्ये, तुम्ही बघू शकता. तर चला मग आता काँग्रेस भवन. By your side when the sun sets. I hope you'll still want me. I hope you'll still need me a million years from now.
पोचलो आता काँग्रेस भवनावर गणपती घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे। तुम्ही बघू शकता टीपी किती मस्त मस्त गणपती आहे। फायनली मित्रांनो मी आता गणपती घेऊन आलो घरी। तुम्ही बघू शकता की मस्त गणपती आणलेला आहे ना, ते डेकोरेशन केलेलं आहे। तो गणपती उद्यासाठी बसणार आहे। तुम्ही बघू शकता अजून याचं काम बाकी आहे। सगळं काम घेऊन आटपल्यावर मी तुम्हाला दाखवणार होतो डेकोरेशन लाइटिंग गिटिंग सगळं चालू करून। अरे मित्रांनो गणपती डेकोरेशन तयार झालेलं आहे, चला मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही बघू शकता बिना लाइटिंगचं असं दिसते। आता मी लावतो लाइटिंग। आता मित्रांनो मी लावली लाइटिंग, तुम्ही बघू शकता किती मस्त आहे। तर मित्रांनो किती मस्त दिसून राहिलं तुम्ही बघू शकता। तुम्हाला आवडलं असणार तर कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो आता मी करत आहे जेवण, गवाराची भाजी आणि पोळी। मित्रांनो आता संध्याकाळचे 7, मी आता झोपेतून उठलेलो होतो आता तर आता मी चाललो बाहेर फिरण्यासाठी। तुम्ही बघू शकता आपलं डेकोरेशन किती मस्त होईल आहे। चला मी तुम्हाला आता लाईट लावून दाखवतो। बघू शकता अंधारात किती मस्त दिसत आहे। तो पण चालू करतो। तर चला मित्रांनो आता जाऊ आपण बाहेर फिरण्यासाठी। I told you I'm not here to mess around, and you've been acting too mysterious. You didn't think I'd go, but do you now? You never took me seriously. You don't have the time for me. I don't have the time to please you. I pack all your things away. You are. मित्रांनो बघू शकता टीव्ही गणपती बाप्पा बसण्यासाठी जात आहे। Come back and promises we got me out of work. I'm leaving and I'm never coming back. Don't wanna deal with you, don't wanna feel for you. It's your loss. Broken promises we got me out of work. I'm leaving and I'm never coming back. Don't wanna deal with you, don't wanna feel for you. It's your loss. I never really liked the way you dressed. I guess I thought your style might grow on me. You're never really honest, made me guess. And now I want you far from close to me. You don't have the time for me. मित्रांनो आता मी पोचलो नानानी पार्कमध्ये। तुम्ही बघू शकता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असणार की नानानी पार्कमध्ये मी सकाळी एकदा व्हिडिओ काढायला आलतो। आता संध्याकाळी डबल आलेलो आहे बघू शकता। तर चला आतमध्ये जाऊ आपण। रात्री गार्डन किती मस्त दिसते। इकडे बघू शकता की मोठा गड्डा केलेला आहे। माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही कोण बसलाय, टप्पू जो मी पहिला ब्लॉकमध्ये म्हणाले दाखवता माझा मित्र म्हणून। तुम्ही बघू शकता रात्री किती मस्त दिसत आहे गार्डन। थंडीगार हवा येऊन राहिली मित्रांनो वाटून। साठी आता 5-10 मिनिटं आपण बसून मग जाऊ। मित्रांनो आता 5-10 मिनिटं झाले, मी चाललो आता डायरेक्ट घरी। चला मग
have the time to please you. I'll pack all your things away. You're welcome, but I can't promise that you're gonna be out of whack. I'm leaving and I'm never coming back. Don't wanna do with you, don't wanna feel for you. It's your loss, but I can't promise. तर मित्रांनो गणपती सगळं पाहणं झालं तर मी चाललो घरी. चला मी बाहेरून आलो घुमून. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.